एक विंचू आहे आणि तो पाण्यात बुडतोय आणि भिक्षू तरी सुद्धा पाण्यात हात घालून त्याला बाहेर काढू पाहतोय. पाण्यात हात घातला आणि त्याला बाहेर काढलं तेव्हा लगेच विंचवाने डंख मारला आणि परत पाण्यात गेला. साधूला दुखायला लागलं, त्याने हात झटकले, पुन्हा पाण्यात हात घातला, विंचवाने पुन्हा डंख मारला आणि पुन्हा पाण्यात गेला. आणि तिथला व्यक्ती होता. त्याने विचारलं, अरे त्याने तुला वारंवार डंख मारला आहे, तरी तू त्याला वाचवत आहेस? यावर साधू म्हणाला, अरे तो त्याच्या प्रकृतीचं पालन करतोय, मी त्याला तरी दोष कसा देऊ? तो विंचू आहे, डंख मारणार नाही तर काय करणार? ही खरी करुणा असते. म्हणजेच ही अपेक्षा नव्हती की विंचू आहे आणि तुम्ही हात दिला तर तो फूल ठेवेल तुमच्या हातावर. कोणालाही काही द्यायचं असेल तर देऊन टाका, अपेक्षा कशाला ठेवताय? करुणेमध्ये अज्ञानाची आणि धोक्याची संभावना नसते. तिथे एकदम व्यवस्थित माहिती असतं समोरच्याची वृत्ती काय आहे, तरी देखील त्याची मदत केली जाते. अधिकतर लोक हे फक्त आणि फक्त आपल्याच पटकथेचे गुलाम बनून आयुष्य घालवतात. त्यांचा भूतकाळच हा त्यांच्या भविष्याचा सूचक असतो. तुम्हाला मात्र जेव्हा त्यांच्याकडून काही अपेक्षा असते तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, त्यांच्यात स्वतःला गुंतवता आणि म्हणता, भूतकाळात कसाही असू देत, पुढे थोडीच असा राहील तो पुढे जाऊन सुद्धा तसाच राहील. तुम्हाला धोक्यात राहायचं असेल तर तुम्ही भूतकाळाला बाजूला सारून भविष्याची आशा बांधून ठेवा. धोका खाऊन घ्या. व्यक्ती बदलतो केवळ तेव्हाच जेव्हा तो प्रकृतीपासून वर उठायला लागतो.